छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोचलेली आपली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. हिचं नुकतंच निधन झालं. काही काळापासून ती कर्करोगाने त्रस्त होती. रविवारी 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ 38 वर्षाची होती. तिच्या या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया मराठेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या सुखानुया ही तिची पहिली होती. त्यानंतर हिंदी मालिकांमध्येही ती झळकली होती. प्रियाच्या या मालिकांबरोबरच तिचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत असायचे. कारण प्रिया आणि शंतनू यांची लव्ह स्टोरी देखील खूप हटके होती. एका जवळच्या मैत्रिणींमुळे त्यांची ओळख झाली होती. 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा व अभिनेता शंतनू मोघे यांच्याबरोबर प्रियाचे अगदी थाटामाटात लग्न झाले. मात्र त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. प्रिया मूळची ठाण्याची. शूटिंगसाठी ती अंधेऱ्यात राहत असे. तिची रूममेट असणारी शर्वरी लोहकरेमुळे तिची आणि शंतनूबरोबर ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू आई या मालिकेमध्ये एकत्र काम करत होते. मालिकेच्या शेवटच्या दिवसात झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रिया आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलण्याची संधी मिळाली. त्या रात्रीच्या गप्पांनीही दोघांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. हळूहळू फोन मेसेजेस सुरू झाले. रोजचे बोलणे मैत्रीपलीकडे जाऊन वेगवेगळ्या नात्यांचे रूप घेऊ लागले. 1.5 वर्ष डेट केल्यानंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. तो तिला फिल्म सिटीमधील एका जागी घेऊन गेला. लख्ख अशा चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यावर बसत शंतनूने प्रियाला प्रपोज केले होते. प्रियाही त्याच्यावर तितकीच जीवापाड प्रेम करत होती. त्यामुळे हो म्हणायला तिला वेळच लागला नाही. पण काही काळ दोघांनाही आपले नाते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्या या नात्याबद्दल घरच्यांनाही कल्पना नव्हती. मात्र एका पुरस्कार सोहळ्यात स्वतः शंतनूने स्टेजवर प्रियाचे नाव घेतले आणि गोष्टी घरच्यांपर्यंत पोहोचल्या. दोन्ही कुटुंबांनी या नात्याला होकार दिला. शेवटी 24 एप्रिल 2012 रोजी या दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. प्रिया आणि शंतनू यांची लव्ह स्टोरी साधी असली तरी खरी गोडी आहे. ना घरच्यांचा विरोध ना अडथळा. मात्र आता प्रियाच्या जाण्यामुळे शंतनू आणि कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. प्रिया शंतनूला एकट्यावर सोडून गेली आहे. प्रिया आणि शंतनूचा संसार अर्ध्यावर राहिला आहे. म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं, अधुरी राहिली एक प्रेम कहाणी. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तुम्हाला प्रिया मराठे आणि शंतनूची लव्ह स्टोरी कशी वाटली आणि त्यांची जोडी देखील कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.